नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर महिलांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत। काही महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत आणि सोबतच भरपूर महिलांचे फॉर्म OTP व्हेरिफिकेशनमध्ये आहे। तर अशा सर्व महिलांनी आता दोन कामं करायचे आहेत, जेणेकरून 14 ऑगस्टच्या रात्री 12च्या आधी तुमचा फॉर्म पात्र ठरेल आणि 17 ऑगस्ट रोजी तुमच्या अकाउंटवरती एकूण दोन्ही महिन्यांचे जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे टोटल 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा होतील। तर ज्या महिलांचे फॉर्म 14 ऑगस्ट नंतर पात्र ठरतील त्या महिलांना 17 ऑगस्टला पैसे मिळणार नाहीत। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जरी वेबसाईट पोर्टलवरून फॉर्म भरलेला असू द्या किंवा नारी शक्ती दूत ॲपवरून भरलेला असू द्या, तर तुमचा सध्याचा स्टेटस काय दाखवतंय ते चेक करायचं आहे। जर तुमचं इन पेंडिंग असेल, रिजेक्टेड झालेलं असेल किंवा OTP व्हेरिफिकेशन असेल तर तुम्ही ही दोन कामं करायची आहेत आणि तुमचा फॉर्म 14 ऑगस्टच्या आधी लवकरात लवकर पात्र ठरणार आहेत। तर ज्या महिलांनी वेबसाईट पोर्टलवरती फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांना भरपूर प्रॉब्लेम येत आहेत, तर त्यांनी आता ही दोन कामे करायची आहेत, जेणेकरून त्यांचा फॉर्म लवकरात लवकर पात्र ठरेल। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांनी, ज्या माता भगिनींनी वेबसाईट पोर्टलवरून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांना भरपूर प्रॉब्लेम येत आहे नारी शक्ती दूत ॲपच्या तुलनेत। म्हणजे वेबसाईट पोर्टलवरती काय झालेलं आहे, तर वेबसाईट पोर्टल आता आलेलं आहे, त्याच्यामुळे नवनवीन असल्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर अपडेट करायचे बाकी आहेत। कारण नारी शक्ती दूत ॲप होता त्यावेळेस तो पूर्णपणे अपडेट होता, त्याच्यामुळे तुमचा फॉर्म लवकरात लवकर सबमिट व्हायचा आणि वरच्या सरकारी अधिकाऱ्यांकडे जायचा, ते चेक करायचे आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म अगदी अचूक असेल, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीमध्ये बसत असाल तर लगेच तुम्हाला मेसेज यायचा की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे। तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना वेबसाईट पोर्टलवरती भरपूर प्रॉब्लेम येत आहे। तर ज्या महिलांचे फॉर्म इन पेंडिंग दाखवत आहेत, तर बघू शकता ज्या महिलांचे फॉर्म इन पेंडिंग दाखवत आहेत त्या महिलांची सध्याच्या स्थितीला पडताळणी चालू आहे। ज्यावेळेस पडताळणी होईल आणि तुमचा फॉर्म व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला दिलेल्या नंबरवरती मेसेज येणार आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्या महिलांना सांगतोय, त्यांनी वेबसाईट पोर्टलवरनं भरलेला असू द्या किंवा नारी शक्ती दूत ॲपवरून भरलेला असू द्या, त्यांना जर इन पेंडिंग दाखवत असेल तर अजून 1 ते 2 दिवस तुम्हाला वाट बघावी लागणार आहे। कारण सरकारी अधिकाऱ्यांकडे तुमचा फॉर्म पोहोचलेला आहे, परंतु त्यांनी अजूनही तुमचा फॉर्म चेक केलेला नाही। कारण तुमच्या अगोदर ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांचे अगोदर फॉर्म चेक केले जाणार आणि आज किंवा उद्या किंवा परवा या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा सुद्धा फॉर्म चेक केला जाईल आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की नाही तुमच्या मोबाईल नंबरवरती मेसेज येऊन जाईल। तर भरपूर महिलांचे फॉर्म अजूनही पात्र ठरलेले नाहीत, कारण त्या महिलांनी OTP व्हेरिफिकेशन केलेलं नाही। सोबतच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाही आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलेलं नाही। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्या महिलांचे फॉर्म अपात्र ठरलेले आहेत किंवा इन पेंडिंग दाखवत आहेत किंवा रिव्ह्यूमध्ये आहेत, तर हे पूर्णपणे अशा महिला आहेत की त्या महिलांनी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाही। त्यांच्यामुळे त्यांचं फॉर्म लवकरात लवकर सरकारी अधिकाऱ्यांना चेक करता येत नाही। कारण ज्या महिलांचे फॉर्म भरताना आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होतं त्यांचे फॉर्म अगोदर चेक केलेले असतात, कारण बँक खात्याच्याद्वारेच तुमच्या पूर्णपणे आधार कार्डची पडताळणी केली जाते। तर ज्या महिलांची अजूनही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाहीत त्या महिलांनी 1 ते 2 दिवसामध्ये बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे आणि अगदी त्याच वेळेस आधार कार्ड नंबरशी सुद्धा आपला जो मोबाईल नंबर आहे जो आपण रेग्युलर वापरतो त्याच्यासोबत सुद्धा लिंक करून घ्यायचा आहे। तर बघू शकता वेबसाईट पोर्टल असू द्या किंवा नारी शक्ती दूत ॲप, जर कोणाला OTP व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी काय करायचं आहे, तर ज्या ज्या महिलांना OTP व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम येत आहे तर त्या महिलांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत। कारण OTP व्हेरिफिकेशन हा फॉर्मशी रिलेटेड आहे, परंतु ही KYC रिलेटेड आहे। म्हणजेच OTP व्हेरिफिकेशन आणि तुमचा फॉर्म पात्र ठरणे अपात्र ठरणे याचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही। कारण त्या महिलांना 17 ऑगस्टला नक्की पैसे भेटणार आहेत, परंतु तुम्ही नारी शक्ती दूत ॲपमध्ये असू द्या, वेबसाईट पोर्टलवर असू द्या, कुठे जरी फॉर्म भरलेला असेल तर OTP व्हेरिफिकेशन आजच्या आज करा।
आता OTP व्हेरिफिकेशन कसं करायचं तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, तर OTP व्हेरिफिकेशन करताना काय करायचं, आपला जो आधार नंबर लिंक असणारा मोबाईल नंबर आहे तो तिथं टाकायचा आहे. जर तो नसेल तर तुमचा सेपरेट एखादा मोबाईल नंबर असेल तो तिथं टाकायचा आहे आणि त्याच्यावर येणारा OTP आपल्याला सबमिट करायचा आहे. तर भरपूर महिलांचे फॉर्म इन पेंडिंग दाखवत आहेत. तर त्या महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आता आम्ही काय करायचं, एडिट नावाचा ऑप्शन पण येत नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांचे फॉर्म इन पेंडिंग आहेत सोबतच रिजेक्टेड झालेले आहेत तर त्यांनी आपला फॉर्म एडिट करायचा आहे आणि परत एकदा अगदी अचूक पद्धतीने भरायचा आहे, जेणेकरून लवकरात लवकर तुमचा फॉर्म पात्र ठरेल. ते गोष्ट लक्षात घ्या, फॉर्म इन पेंडिंग असू द्या किंवा रिजेक्टेड झाला असू द्या तरी पण टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. कारण फॉर्म इन पेंडिंगमध्ये आहे म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे, तुमचा फॉर्म चेक केला जाईल. परंतु रिजेक्टेड झालेला असेल तर तिथं कारणसुद्धा दिलेलं आहे की तुमचा अशा अशा कारणामुळे फॉर्म रिजेक्ट केलेला आहे. तर भरपूर महिलांचे फॉर्म हे त्यांचे आधार कार्डावरती जन्मतारीख वेगळी आणि त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती जन्मतारीख वेगळी, नाव वेगळं, या बारीक बारीक चुकांमुळे त्यांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहे. त्याच्याच पुढे बघू शकता पात्र आणि अपात्र. तर पात्र कोणत्या महिला ठरणार आहेत आणि कोणत्या महिलांना 17 ऑगस्ट रोजी एकूण 3,000 रुपये भेटणार आहेत ते बघू शकता. तर ज्या महिलांचे फॉर्म 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत पात्र ठरतील त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, उद्याच्या रात्री 12 वाजेपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म पात्र ठरतील अशा महिलांना 17 ऑगस्टच्या रात्री 12 वाजायच्या आतमध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. परंतु उद्याच्या 12च्या नंतर म्हणजे उद्या 14 तारीख आहे, आज 13 तारीख आहे, उद्याच्या 14 तारखेनंतर तुमचा फॉर्म पात्र ठरला तर त्याच्यावरती सुद्धा सरकारने निर्णय घेतलेला आहे. कारण तुम्हाला जी लास्ट डेट दिलेली आहे ती 31 ऑगस्ट आहे. 31 ऑगस्टपर्यंत सर्व महिला, ज्या महिलांनी कागदपत्र काढलेली नव्हती, भरपूर महिलांचे फॉर्म इन पेंडिंग होते, रिजेक्टेड झालेले होते, त्यांच्यासाठी खरी सवलत दिलेली आहे. तर या महिलांना 17 ऑगस्ट रोजी भेटणार आहेत. परंतु ज्या महिलांचे फॉर्म 14 ऑगस्ट नंतर पात्र ठरतील अशा महिलांना सुद्धा सरकारने एकूण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तिन्ही महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये दिले जाणार आहेत. कारण त्यांचा फॉर्म जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये सबमिट केलेला होता. त्याच्यामुळे गोष्ट एक लक्षात घ्या की तुम्हाला सुद्धा 4,500 रुपये भेटणार आहेत. परंतु ज्या महिलांचे फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत पात्र ठरतील त्यांना 3,000 रुपये दिले जाणार आहेत. आणि ज्यांचे फॉर्म 14 ऑगस्ट नंतर मग कधी पण तुमचा पात्र होऊ द्या, 15 तारखेला होऊ द्या, 16 ऑगस्टला होऊ द्या, 17 किंवा 20 ऑगस्टला होऊ द्या, कधी जरी पात्र ठरला तर तुम्हाला 4,500 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे सप्टेंबर महिन्याचे सुद्धा तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत. परंतु ज्या महिलांना पूर्णपणे सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळतील त्या महिलांना डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये पैसे परत भेटणार आहेत. त्याच्यामुळे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना गरज आहे नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा. कारण तुम्ही कमेंट करत नाही, विचारत नाही, तुमचे प्रॉब्लेमसुद्धा सांगत नाही, फक्त व्हिडिओ बघता आणि सोडून देता. तर प्रॉब्लेमसुद्धा विचारा.